नागपूर एक दिवा आठवणीचा राम गणेश गडकरी स्मशानभूमीत लावली दिव्यांची आरस. हितज्योती आधार फाउंडेशनचे सुप्त उपक्रम. सावनेर दिवाळीच्या दिवशी हितज्योती आधार फाउंडेशन तसेच शहरातील समाजसेवींनी शहरातील राम गणेश गडकरी स्मशानभूमी येथे पोहोचून आप्त परिवारातील तसेच स्मशानभूमीत अंतिम संस्कार झालेल्यांच्या पावन आत्मेला चिरशांती प्रदान होवो याकरिता स्मशानभूमीत असलेल्या भगवान शिव शंकराची आराधना करून संपूर्ण स्मशानभूमीत दिव्यांची आरस लावत दिवाळी साजरी केली. प्रत्येक मानवी जीवनाची सुरुवात आईच्या उदारातून होऊन शेवट मात्र स्मशानभूमीतच होतो. जीवनाच्या या प्रवासात अनेक सुख दुःख चढ उतार पार करत याच स्मशानात मानवी देहावर अंतिम संस्कार करून त्यास पंचतत्वात विलीन केल्या जाते. एकदा आप्त परिवारातील मृतदेहावर अंतिम संस्कार केल्यानंतर मग कोणी या पवित्र मानल्या जाणाऱ्या भूमीकडे परतून पाहत नाही आणि काही दिवस, महिने, वर्ष लोटले की उरतात त्या फक्त स्मृती. त्याच स्मृतींना उजाळा देण्याचे प्रयत्न. रस्ते अपघातग्रस्त, मनोरुग्ण, बेवारसांच्या सेवेत निस्वार्थीपणे अहोरात्र झटत असलेली हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, ज्योती बनसोड, उमेश मोरे, राजा फुले, बिट्टू, श्याम नाहरकर आदींनी दिवाळीच्या पावन पर्वावर नवीन उपक्रमाची सुरुवात करत एक दिवा आठवणीचा या उपक्रमाला सुरुवात करत राम गणेश गडकरी स्मशानभूमीत शेकडो दिवे प्रज्वलित करून आप्त परिवारास सोडून गेलेल्यांच्या आठवणीला उजाळा दिला. सावनेर मुकेश झरबडेची रिपोर्ट. आज दिवाळीचा दिवस आणि आपल्यासोबत हितज्योती आधार फाउंडेशनची सगळी संपूर्ण टीम इथे उभी आहे. ज्योती, हितेश बनसोड आणि त्याचे सहकारी उमेश आणि पूर्ण टीम. हितेश, ही जी संकल्पना तुझ्या मनामध्ये आली की हे कशी संकल्पना आली की आपण स्मशानामध्ये जाऊ आणि आपण दिवे लावावे? आज प्रत्येक घरी दिवे आहे, सजावट आहे आणि आज दिवाळीसारखा चांगला एक सण आहे. पण आपला जो शेवट ज्या स्मशानभूमीमध्ये होतो, मला असं वाटतं का तिथे पण एक दिवे आणि झगमगाट राहावं. आज आमच्या अशी सर्वांची इच्छा झाली की आज आपण आपली दिवाळी आहे ते आपण स्मशान घाटमध्ये साजरी करून दिवे लावून साजरी करूया. स्मशानामध्ये महिलांना येणं वर्जित असतं असं शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि मी भरपूरदा बघतोय की तू बेवारस असो, मनोरुग्ण असो, ज्यांचं अंतिम संस्कार करायला कोणी नाही राहत तिथे तू धावून येतं. तुझ्या मनामध्ये काय संकल्पना आहे? तू महिलांना काय उद्देशू शकतो? मला वाटते की आज आपण 21व्या शतकामध्ये आहे. आपण 21व्या शतकातल्या स्त्रिया आहोत, तर आपण ती आधीची संकल्पना बदललेली पाहिजे. आणि माझ्या सासऱ्यांना, जे माझ्या वडिलाप्रमाणे होते, त्यांना मी खांदा देऊन इथपर्यंत आणलं होतं जेव्हा त्यांचा अंतिम संस्कार करायचा होता तेव्हा. तर आजच्या स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींना नाही का म्हणजे हे केलं पाहिजे. सगळ्या गोष्टींना नाही का आधी जे झालेल्या आहे रूढी परंपरा त्याला तोडून आपण नाही का सगळ्या गोष्टी नवीन काहीतरी वाटचाल घेतली पाहिजे. तुझे मुलंही तुझ्या सोबत आहे. बच्चू, तेरे को स्मशान भूमी में आके डर नहीं लगता? नाही. चला, आपल्या या उमेश आपल्यासोबत आहे. उमेश, हितेश जे काम करून राहिलेलं आहे, आज बघितलं आपण एक दिवसाच्या मुलाचा त्यांनी अंतिम संस्कार केला. स्वतः गड्डे खोदले. दिवाळीचा दिवस होता, लेबर मिळत नाही, त्यांनी स्वतः गड्डे खोदले. त्याच्या कामाला कसं बघतो तू? आज ज्या पद्धतीने आज संपूर्ण देश हा दिवाळी आपल्या हर्षोल्लासात जो मनवत आहे आणि त्या पलीकडे ज्या प्रत्येक पृथ्वीवरच्या व्यक्तीला ज्या आज स्मशानभूमीत केव्हा ना केव्हा त्याच्या वेळेनुसार ज्यावेळेस यावं लागते, त्या स्मशानभूमीत आज पूर्णपणे अंधार होता. त्या अंधाराचा कडे असा दूरदृष्टिकोन म्हणून त्यांनी हा आज दिवस निवडला की आज सर्वीकडे जरी प्रकाशमय असला आणि प्रत्येक व्यक्तीला जर स्मशानभूमीत यायचं आहे, त्या स्मशानभूमीत एकतरी दिवा त्यांनी लावला. आणि तिथे आज वातावरण जे झालं, जे भयभीत जे वातावरण राहते रात्रीच्या वेळेला, त्याच त्यांनी प्रकाशमय केलं. आणि ह्या एक नवीन म्हणजे हितज्योती फाउंडेशनचा जो मेल्यावर खांदा देण्याआधी मदतीचा हात द्या, हा एक आपण एक सिद्ध करून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हितज्योती टीमला आमच्या मीडियाकडून खूप खूप शुभेच्छा.